हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये आपण बघत असतो मेजर लेवल्स कुठल्या आहेत. मी डॉक्टर वर्षा भारूड तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते व्ही आर ट्रेनिंग अकॅडमी या चॅनलवर. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त मेजर झोन्स आणि मेजर लेवल्स डिस्कस करत असतो डेली गोल्डच्या, ज्यामध्ये तुम्हाला खूप छान असा रिस्क आणि रिवॉर्ड रेशो मिळत असतो. चला मग आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. जसं की वीकली ॲनालिसिसमध्ये आपण डिस्कस केलं होतं, आपल्या जे मेजर लेवल्स आहे जवळजवळ 4000 ते 4200चे लेवल गोल्ड ब्रेक करत नाही. रेक्टँगल झोनमध्ये गोल्ड ट्रेड करत आहे, साईडवेजमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही ट्रेड घेतला तर तो जास्त वेळ होल्ड न करता प्रॉफिट बुक करून एक्झिट करणं इम्पॉर्टंट राहणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मेजर लेवलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच शेअर आणि लाईक करा. चला आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. आज आपण सुरुवात करणार आहोत न्यूज ॲनालिसिसपासून. फॉरेक्स फॅक्टरीला आपले जे न्यूज आहेत त्या न्यूज आपण बघणार आहोत, कारण आत्ता जस्ट आज आपला मंथ पण चेंज झालेला आहे आणि फर्स्ट मंडे आहे या मंथचा. तर या मंथमध्ये फर्स्ट वीकमध्ये खूप मेजर न्यूज असतात, म्हणजे एव्हरी मंथमध्ये असतात. तर फ्रायडेला आपल्याला इम्पॉर्टंट न्यूज आहे, नॉन फॉर्म एम्प्लॉयमेंट चेंज हा डाटा आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळणार आहे. तर या वीकमध्ये आपल्याला ज्या न्यूज आहे त्या इम्पॉर्टंट न्यूज आहे. ऑलमोस्ट मंडे आज 7:30 वाजता ISM मॅन्युफॅक्चरिंग PMIचा डाटा रिलीज होणार आहे. त्यानंतरनं आपल्याला ऑलमोस्ट वेनसडेला पण ADP नॉन फॉर्म एम्प्लॉयमेंट चेंज आहे आणि फ्रायडेला सर्वात इम्पॉर्टंट मेजर डाटा येणार आहे. त्यामुळे गोल्डमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचे पॉसिबिलिटीज खूप हाय आहे या वीकमध्ये. तर वेट करा, पेशन्स ठेवा आणि डिसिप्लिनने ट्रेड करा. ओके ट्रेडर्स, तर डेली टाईम फ्रेमवरती आपण आहोत आणि डेली टाईम फ्रेमवरती अजूनही ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे. त्यामुळेच आपण जे आजचं जे रेंज आहे ती रेंज डिसाईड करणार आहे. बाईंग लेवल आणि सेलिंग लेवल मेजर कोणती आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, आज गॅपअप मार्केट आपल्याला इथे ओपन होताना पाहायला मिळालेलं आहे आणि गॅपही फील झालेला आहे. त्यामुळे जे मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते ते अपसाईड मोमेंटम आहे. गॅप फिल झाल्यानंतर ऑलमोस्ट गोल्डने जे आहे ते आपल्याला ट्रॅव्हल होताना 4111 आणि बॉटम साईड जी आहे आपली रेंज आजची 4021 ते 4111पर्यंतचे आपल्याला रेंज आज पाहायला मिळते. जर गोल्डमध्ये तुम्हाला या लेवल्सला रिजेक्शन पाहायला मिळालं, अपसाईड जर रिजेक्शन डाऊनवर्ड मिळालं किंवा एखादी बेरिश कॅन्डलस्टिक क्लोजिंग जर मिळाली लोअर टाईम फ्रेममध्ये, आता चेक कसं करणार की रिजेक्शन कसं मिळणार आहे, तर आपण 2 रेंज ड्रॉ केल्या. ओके फायनल, ठीक आहे. आता आपण काय करणार, लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट करणार. लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट केल्यानंतर आपल्याला 2 लेवल्स पाहायला मिळत आहेत, हाय आणि लो. ओके, तर ही जी लेवल आहे इथे आता आपण काय करणार आहे, एक झोन ड्रॉ करणार आहोत. हा झोन जो असणार आहे आपला सप्लाय झोन असणार आहे. या सप्लाय झोनमध्ये तुम्ही काय करणार आहे, प्लॅन आपल्या सेलसाठी प्लॅन करणार आहे. ज्यावेळेस इथे कॅन्डल क्लोजिंग आतमध्ये होणार, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होणार, त्यानंतर तुम्ही छान असा SL मेंटेन करून रिस्क रिवॉर्ड घेऊ शकता. आणि बॉटम साईडचा जो आपला झोन आहे तो ऑलमोस्ट झोन आहे 40.25 ते 40.20च्या दरम्यान. हा आपल्याला डिमांड झोन इथे पाहायला मिळतोय. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला आज ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स आहेत आणि जो झोन गोल्डने आज फॉर्म यूज केलेला आहे किंवा रिजेक्शन दिलेला आहे तो आहे आपला HSZ झोन. HSZ झोनमधून आपल्याला काय पाहायला मिळालेलं आहे, इथे सेलिंग पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे HSZ झोन जो आहे आपला हायर टाईम फ्रेमचा HSZ झोन, हा तुम्ही HSZ हा जो झोन आहे तुम्ही सेलिंगसाठी नक्की यूज करू शकता. आणि त्यानंतर जो HBZ झोन जो आहे तो तुम्ही काय करू शकता, बाईंगसाठी यूज करू शकता. तर आपला लोअर मोस्ट जो HBZ झोन आहे तो पण ड्रॉ करून देते. हा आपला लोअर मोस्ट HBZ झोन आहे, हा पण तुम्ही तुमच्या सेटअपमध्ये ड्रॉ करून घ्या, HBZ. अशा पद्धतीने आपल्याला सर्वात प्रथम काय करायचे, आपल्याला रेंज फाइंड करायची. रेंजमध्ये कोणत्या लेवलला आल्यानंतर मी ट्रेड केल्यानंतर आपल्याला काय टार्गेट मिळणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा ॲनालाइज करून घ्या. ओके, तर तुमचा जो पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे HSZ हा झोन आहे आणि HBZ हा झोन आहे. त्याच्या आधी आपल्याला जी लेवल पाहायला मिळते 40-23, तर या झोनमध्येही आपण जर 15 मिनिट्स चार्टला जर शिफ्ट केलं तर 15 मिनिट चार्टला आपल्याला इथे एक HBZ 15 मिनिट्सचा पाहायला मिळतोय. ओके, तर 15 मिनिट्समध्येही तुम्हाला जर इथे मार्केटने एक सेलिंग साईड इथे डाऊन, ओके मुवमेंट तर चालू आहे राईट. जर डाऊन साईड प्लॅन जर झालाच मार्केटचा
जर सेलिंग आलीच तर तुम्हाला इथून एक छान असा 15 मिनिट्सचा HBZ हा झोन इथे पाहायला मिळतोय. ओके, तर इथून तुम्ही एक बाय साईड प्लॅन नक्कीच करू शकता. ओके राईट. आणि जर याच लेवलपासून, कारण 200चा EMA आपल्याला 15 मिनिट्सचा मिळतोय पाहायला, 200च्या EMAला जर रिजेक्शन मिळालं तर इथूनही बाईंग होण्याची पॉसिबिलिटीज आहेत, हाय पॉसिबिलिटी आहे. ओके, तर हे झोन आजच्यासाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे राहणार आहे. या झोनला जर मार्केट तुम्हाला पाहायला मिळालं तर तुम्ही या झोनला ऑलमोस्ट ट्रेड घेऊ शकता. HSZ हा झोन तुमच्यासाठी राहणार आहे, सेलिंगसाठी झोन राहणार आहे. आणि HBZ हा झोन असणार आहे तुमचा बाईंगचा झोन. यामध्ये अजून नाही, ज्यावेळेस गोल्डमध्ये 41.11ला ब्रेकआउट मिळणार त्यावेळेसच तुम्हाला काय मिळणार आहे, 41.11ला रिटेस्ट नंतर तुम्ही बायसाठी एंट्री नक्कीच करू शकता जर ब्रेकआउट 41.11च्या वरती झाला. पण जर 41.11च्या वरती ब्रेकआउट झाला नाही, कॅन्डल क्लोजिंग लेवलच्या आतमध्येच झाले, तर तुम्ही विथ त्या कॅन्डलची जर हाय तुम्ही SL मेंटेन केला आणि रिस्क रिवॉर्ड खूप छान तुम्हाला लोपर्यंत पाहायला मिळू शकतं, असं तुम्ही टार्गेट घेऊ शकता. किंवा त्याच्या ऑपोजिट सिनॅरिओमध्ये, सेकंड सिनॅरिओमध्ये तुम्ही काय करू शकता, जर क्लोजिंग आपली जी क्लोजिंग आहे ऑलमोस्ट 40-20च्या आतमध्ये जर मिळालीच, 15 मिनिटामध्ये किंवा 1 आवरच्या आतमध्ये जर मिळाली, तर तिथून तुम्ही बाय साईड प्लॅन करून विथ त्या कॅन्डलचा लो तुम्ही SL मेंटेन करू शकता आणि एक छान अशी बायची पोझिशन या लेवल्सला नक्की घेऊ शकता. तर आजच्या मेजर लेवल्स आहे तुमच्या सेलिंगसाठी किंवा बाईंगसाठी 40-85 नंतर तुम्हाला एक छान अशी सेलची रॅली इथे 41-19ला पाहायला मिळू शकते. त्यानंतर बाईंगसाठी तुम्हाला 40-21 ही लेवल खूप छान आहे आणि फायनल जर 39-96 पर्यंत ड्रॉप झाला तर तुम्हाला ही छान अशी बाईंगची इथे संधी पाहायला मिळणार आहे. तर या रेंजेस आजच्या रेंजेस आहेत, या रेंजेसला तुम्ही नक्कीच मेजर लेवल्स आपण डिस्कस करत असतो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सेटअप रेडी करा. आणि आय होप तुम्हाला आपलं ॲनालिसिस हेल्प करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एक लाईक नक्कीच करा. तसंच तुमच्या ट्रेडर फ्रेंडलाही आपला चॅनल शेअर करायला विसरू नका.